विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देत असून राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेविषयी माहिती देत आहेत. राज्यात गुन्हे नोंदणी आणि गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, महिलांवरच्या गुन्ह्यांची नोंद आणि तपासालाही गती मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या 10 वर्षात गुन्हे सिद्धतेचं प्रमाण सुमारे 9.5% वाढलं आहे. गुन्हे उघडकीला येण्याचं प्रमाण 82% पोहोचलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्य गुन्हेगारीच्या क्षेत्रात 7व्या क्रमांकावर आहे असं सांगत हा क्रमांक आणखी खाली नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असंही फडणवीस म्हणाले. नव्या कायद्यानुसार आता गुन्ह्यासंदर्भात ई-साक्ष नोंदवली जाते, ज्यामुळे दिलेली साक्ष बदलणं सोपं असणार नाही आणि शिक्षा होऊ शकेल, असंही ते म्हणाले. महिलांवरच्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणं नोंदली जाण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या वर्षभरात दाखल करण्यात आलेल्या अशा प्रकरणांमध्ये 4334 आरोपी ओळखीचं किंवा कुटुंबातले होते. केवळ 5 आरोपी अनोळखी आहेत, असं सांगून कुटुंबांना पीडितांच्या पाठीशी उभं राहून अशा गुन्ह्यांची नोंद करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. हरवलेल्या महिलांपैकी 93% महिलांचा शोध लावून त्यांना घरी पोहोचवण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री हे उत्तर देत आहेत. पाहूयात याचं थेट प्रक्षेपण. पिन नंबर, CVV नंबर, UPI ID सगळं त्यांनी फोनवर हस्तगत केलं होतं. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की काही आपल्याला आलं तर ते डाउनलोड करायची इच्छा झाली तरी ते खरं आहे की खोटं आहे पहिल्याशिवाय डाउनलोड करू नका. अनोळखी नंबरवरनं आलेलं काही डाउनलोड करू नका. अख्खा अँड्रॉइड फोन हा त्या ठिकाणी हॅक करता येतो. अशा प्रकारच्या APK फाईल्स तयार झालेल्या आहेत. असं नाही आहे, त्याच्यातही आता काही नवीन हे येत आहेत, काय म्हणतात, हा अँटीव्हायरस काही येत आहेत किंवा काही येत आहेत, ते जर करून टाका. साताऱ्यात सगळं आलबेल आहे. तुमच्या मनाप्रमाणे काही घडणार नाहीये. तुमच्या मनाप्रमाणे काही घडणार नाहीये. आम्ही भाऊ एकत्रित आहोत. कोणी कोणाला मारलेलं नाही. अध्यक्ष महोदय, एक अत्यंत या संदर्भात हे तर मी सांगितलंय. अध्यक्ष महोदय, आता आपण पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सुरू केलाय आणि आपल्याला माहिती आहे की याचा मोठ्या प्रमाणात आता उपयोग होतोय. आपण आता तपास सारथी नावाचं एक टूल तयार केलाय आणि हा तपास सारथी जो टूल आहे हा CCTNS सोबत पूर्णपणे आपण इंटिग्रेट केलाय. याच्यामध्ये एंड टू एंड म्हणजे गुन्हा घडल्यापासून चार्जशीट पर्यंत सगळ्या गोष्टी डिजिटाइज पद्धतीनं AI चा उपयोग करून करेक्ट फॉर्मॅटमध्ये आपल्याला तयार करता येतात. आपल्याला माहिती आहे अनेक वेळा केवळ टेक्निकल चुकांमुळे या ठिकाणी आरोपी सुटतात. त्यामुळे या तपास सारथीमध्ये स्पीच टू टेक्स्ट आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेतलं जे आहे त्याचं मराठीत भाषांतर करण्याची सोय आहे. प्रत्येक FIR ची जी काही तपास सूची आहे, पाथ ऑफ इन्व्हेस्टिगेशन ते तयार करून देतं. त्यासोबत पंचनामे, फोटो, व्हिडिओ हे सगळं ते अपलोड करून देतं. म्हणजे पंचनामे आणि फोटो व्हिडिओ अपलोड केले तर ते ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये ऑटोमॅटिक तयार होतात. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीने हे पुरावे त्या ठिकाणी अपलोड केले जातात. त्यामुळे एकूणच देशामधलं पहिलं कंप्लीट AI असिस्टेड अशा पद्धतीचं तपास सारथी आपण केलाय. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता नरसापूरच्या घटनेतही आपण AI चा उपयोग करून ज्यावेळी जी काही चेन आहे ती तयार करून दिली तर त्या निर्णयामध्ये त्याचं ॲप्रिसिएशन आहे. हे त्या जज साहेबांनी केलेलं आहे की अतिशय करेक्ट
चेन ऑफ इव्हेंट्स त्याच्यामुळे तयार झालेले आहेत. एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये चर्चा झाली, ती म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या संदर्भात जी काही घटना घडली आणि ते त्या ठिकाणी आपल्यातनं निघून गेले त्याच्या तपासाच्या संदर्भात. पहिल्यांदा तर या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की दोन प्रकारे तपास चाललेला आहे. एक प्रकार CID आपलं करते, दुसरं आपल्याला माहिती आहे की AIB करते. एक मुद्दा या ठिकाणी आला की आपण CBIला लिहिलं होतं, मग CBIने इन्क्वायरी का घेतली नाही. CBIने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की AIBचा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट यातला महत्त्वाचा आहे, तो आल्यानंतरच हा तपास आम्ही घेऊ शकतो, त्याच्या आधी आम्ही काही घेणार नाही. त्यामुळे त्याची आपण वाट पाहतोय. याच्यामध्ये आत्तापर्यंत CIDने जो तपास केला आहे त्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसोबत एक शंका पायलट सुमित कपूर यांच्याबद्दलही होती. त्यांचं बँक खातं, इन्शुरन्स पॉलिसी, शेअर मार्केटमधली गुंतवणूक हे सगळं काही तपासलेलं आहे, पण त्यात कुठलंही काही संशयास्पद आढळलेलं नाही. बाकी सगळे जेवढे फुटेज आहेत ते मिळवलेले आहेत, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. जे काही अवेलेबल साक्षी पुरावे आहेत ते तयार केलेले आहेत. पण अर्थातच या ठिकाणी AIIBचा रिपोर्ट हा महत्त्वाचा आहे. त्याही संदर्भातली माहिती मी घेतली आणि त्या माहितीमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की जेवढे काही त्या ठिकाणी इक्विपमेंट्स होते जे डाउनलोड करायचे होते ते 100% डाउनलोड झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. जे रिकन्स्ट्रक्ट करून डाउनलोड करायचं होतं ते पण झालेलं आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स असेल किंवा दुसरा जो काय बॉक्स आहे ते सगळं झालेलं आहे. आणि एक प्रिलिमिनरी रिपोर्ट आपल्या समोर त्यांनी आणलेला आहे. मी आज केंद्र सरकारशी देखील चर्चा केली आणि केंद्र सरकारला आणि मंत्रालयाला आणि माननीय मंत्री महोदयांना मी विचारलं की साधारण हा सगळा रिपोर्ट किती दिवसात अपेक्षित आहे. त्यांनी मला हे सांगितलं की साधारणपणे जानेवारीपूर्वी हा रिपोर्ट येईल, अंतिम रिपोर्ट जो आहे. आणि हाच रिपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा रिपोर्ट आल्यानंतरच, आणि जसं काल रोहित पवार म्हणाले 3-3, 4-4 वर्ष लागतात, हे खरं आहे. पण या केसमध्ये स्पेशली आपल्या केंद्र सरकारने विनंती केली आहे, कारण परदेशातले सगळे तज्ज्ञ याच्यात घेतलेले आहेत, अमेरिकेतली एजन्सी आपण याच्यामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून त्यांना विनंती केली आहे आणि त्या सगळ्यांनी ते मान्य केलं आहे. आणि म्हणून आपण म्हणजे दुर्दैवाने असं म्हणू नये, पण दादांची जी काही पुण्यतिथी येईल त्याच्या अगोदर हा रिपोर्ट यावा अशा प्रकारचा प्रयत्न, आणि तो रिपोर्ट येईल. आणि हा रिपोर्ट आल्यानंतर मग CBI असेल किंवा CID पण असेल, आता CID पण त्याच्यावरच अडकलेलं आहे, कारण वर काय घडलं हे या रिपोर्टशिवाय समजूच शकत नाही. ते धागेदोरे याच्यातच मिळणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी हा विचार करण्याची आवश्यकता नाही. आमचं सातत्याने याच्यावर लक्ष आहे, केंद्र सरकारचंही लक्ष आहे. केंद्र सरकार योग्य पद्धतीने त्या गोष्टी करते. एक त्यांनी मुद्दा मांडला की आम्ही कर्नाटकात FIR केला, तो तुम्ही CIDला पाठवून दिला.